अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगरपालिकांसाठीही आज मतदान होत आहे। कोपरगाव, देवळाली, प्रवरा, नेवासा आणि पाथर्डी नगरपालिकेसाठी मतदान होत आहे। थंडीचा कडाका असल्याने मतदान केंद्रांवर सकाळी अत्यल्प गर्दी दिसते। जिल्ह्याचं तापमान 11 अंश सेल्सिअसवर गेले। नेवासा आणि कोपरगावमध्ये आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली। कोपरगावमध्ये महायुतीतील पक्ष आमने-सामने तर महाविकास आघाडीचा पॅनलही रिंगणात आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या 4 नगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे। त्यामध्ये 12 पैकी 4 नगरपालिकांसाठी मतदान सुरू झालेलं आहे। कोपरगाव, देवळाली, प्रवरा, नेवासा आणि पाथर्डीसाठी मतदान आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 पालिकांसाठी आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडती आहे। कोपरगाव, नेवासा, देवळाली, प्रवरा आणि पाथर्डी या 4 पालिकांसाठी आज मतदान पार पडतं आहे। खरं तर या अगोदर 8 पालिकांचं मतदान प्रक्रिया पार पडली होती, मात्र काही कारणास्तव जे आहे ते 4 पालिकांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली गेली होती आणि आज या पालिकांसाठी मतदान प्रक्रिया खरं तर पार पडती आहे आणि सकाळपासूनच निवडणूक अधिकारी जे आहेत ते मतदान केंद्रांवरती दाखल झालेले आहेत आणि प्रशासनाकडून ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। आपण आता कोपरगाव येथील मतदान केंद्रावरती आहोत आणि ही सकाळची जे दृश्य आपण बघितली तर या ठिकाणी प्रत्यक्ष मतदानाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। खरं तर एकीकडे थंडीचा कडाका वाढलेला आहे, त्यामुळे सकाळच्या सत्रात मतदान जे आहे ते काहीच संथगतीने होण्याची शक्यता आहे। मात्र दुपारनंतर मतदान केंद्रांवरती मतदारांच्या रांगा वाढतील असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय। एकंदरीत जर आपण बघितलं तर